गाईज फायनली 4 तास प्रवास करून आपण पोहोचलो कोल्हापूरमध्ये. सध्या आम्ही कोल्हापूरमध्ये सर्वाइव्ह करतो. मी विशाल कोण बळबळ फोन घेतला. विशाल काय फोन देत नव्हता, तरी पण विशाल कोण फोन घेतला. तर आता आपण गेलो आपल्या रूमवर. कोणची रूम बुक केली का मंगळवारला बुक केलं काय सांगता येत नाही. काहीतरी केलंय पण आपल्याला फक्त एक चार्जिंगचा स्पॉट आणि झोपायला खाली गादी वगैरे जर भेटली तर मग काहीच अडचण नाही. कोल्हापूरचं काही असं संध्याकाळी हाच टायमाला आपलं तिचं सगळं म्हणजे सगळे दुकानं वगैरे लागतात आणि याच टायमाला यांचे धंदे सुरू होतात कोल्हापूरमध्ये लोकांचे. कोल्हापूरचं सगळं म्हणजे हेच वेगळं आहे. धंद्याचे सगळे फार डेव्हलप सिटी आहे म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये सगळ्यात जास्त व्हेज नॉन व्हेज चहा 3 हॉटेल सगळ्यात फॉर्मला आहेत. फॉर्मला राहतात पण ते एकदम म्हणजे एकदम फेमस. फायनली आलो जाऊ हॉटेल जेवायला. जेवण देऊ करू जो आपल्या रूमवर तडी मारू. जेवायला काय ते बघू कारण की हॉटेल बरेच मेनू असते कोणतं मेनू. तर काही जितकं चलवत आहे पण आणखी काय लोकेशन काय भेटणार ना. तर कधी काय 1-2 मिनिटात इतकं चाललोय. तर काहीच कस काय जमजम करते कोल्हापूर मधली लाईट. हा आपल्याकडे अशी बघायला कट नाही भेटायची. इकडे संध्याकाळी चमकती नाद दिसतंय नाद. काही डबल हेलपटा झाला. जिद्दर बाई गेलो तिथून डबल वापस यावं लागलं. लोकेशन चुकलं. डबल वापस आलो त्याच गल्लीत. डबल हिंडण्यात नाही का एवढा कटा आला. एक तर दिवसभर चाललंय एवढं ते वर डोंगरावर चढलं ते मराठी पायाने तुक राहिले. त्याच्यात असं चालायचं म्हणलं का मराठी कटा येऊ राहिला. आता काय आपल्या मोबाईल चार्जिंग नाही त्यासाठी आपल्याला हिंडावं लागतंय. संध्याकाळी झोपायची पण सोय झाली पाहिजे. नाही ना एक्झॅक्टली लोकेशन माहीत नाही सर्वांना त्यामुळे एवढी घोळ राहिला. काही नाही भेटेल आपल्या लोकेशन खाली थोड्या वेळात प्रयत्न चालू येतो. फायनली आलाय जेवण आयटम काय काय भात आहे दूध आहे. ह्या 2 भाज्या कोणत्या चवळी शेंग आहे. ही मटकीची भाजी आहे. ही बटाट्याची भाजी आहे. चपाती पापड आणि टॅमॅटो. तर बरेचसे असे आयटम दिलेले आहेत. आता एवढे फस्त करायचे जायचं आपलं कुठं झोपायला हॉस्टेलवर. आता घेऊ तेवढं सगळं निवांत फस्त करू. आणि डोंगरे सगळे असे जेवायला बसलेले आहेत. काहीच आता आली संध्याकाळच्या 11 म्हणजे सगळ्या निघायचं आपल्या रूटला. जेवण केलं बाहेर गेलो आलो. मोबाईल फुल चार्ज केला. मोबाईल सध्या 55% चार्जिंग घेऊन त्याला अडचण नाही आपल्याला. तर आता मी झोपतो. भेटून व्हिडिओ आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. तर मित्रांनो तुम्हाला थोडी शेअर वगैरे ऐकायचं पण कसं आहे माहिती आहे का ते शिव वगैरे जास्त दुर्लक्ष करा. आपल्या कामा फोकस करायला जायचा. शिवदार लिहित मयूर आपल्या सगळ्यात आज मयूर आहे आपल्या सगळ्यात झोपायला. सार्थक आपल्या पायथ्याशी आहे आणि गौरव इकडे. तर मित्रांनो व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. चला बाय बाय.